आज T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया आणि न्यूझीलंड भिडणार. सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार महामुकाबला. युद्धजन्य परिस्थितीचा LPG गॅसवर परिणाम. रत्नागिरी आणि संभाजीनगरात गॅस सिलेंडरचा तुटवडा. रत्नागिरीत गॅस एजन्सी बाहेर रांगा तर व्यावसायिक गॅस पुरवठा बंद असल्याचा संभाजीनगरमधल्या उद्योजकांना फटका. सरकार कुठेही पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासू देणार नाही. युद्ध परिस्थितीत कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी भारत सरकार सज्ज असल्याचं देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. लेबनॉनची राजधानी बेरूतवर इस्रायलचा भीषण हवाई हल्ला. हॉटेल परिसरात क्षेपणास्त्र हल्ला. हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू. आकडा वाढण्याची भीती. इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलचा हवाई हल्ला. दृश्य व्हायरल. पश्चिम आशियामधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता. इराणच्या इस्फहानवर अमेरिका आणि इस्रायलचे भीषण हवाई हल्ले. आज पहाटे भीषण बॉम्ब वर्षाव. इस्फहानमधील लष्करी तळ आणि इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांजवळील भागांना केलं लक्ष्य. इस्रायल आणि इराणमधील युद्ध अधिक तीव्र. इस्रायलने इराणच्या करज इथल्या ऑइल डेपोला केलं लक्ष्य. इंधन साठ्याचं मोठं नुकसान. इराणमधील ऊर्जा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. युद्धाचा धोका वाढला. इस्रायलवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला. इस्रायली नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना. इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणाही सक्रिय. अमेरिकेकडून अवघ्या 3 दिवसात इराण नौदलाच्या 42 युद्धनौका नष्ट. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणवर आणखी कठोर प्रहार होणार. ट्रम्प यांची धमकी. इराणने दुबईतील निवासी इमारतीला केलं लक्ष्य. दुबई मरीना परिसरातील प्रसिद्ध 23 मरीना या निवासी टॉवरवर इराणचा ड्रोन हल्ला. संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण. इराणने अमेरिकन हवाई दलाविरोधात डिजिटल सापळा रचला. कतारमधील रडार केंद्र उद्ध्वस्त. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हवाई तळाला केलं लक्ष्य. आखाती देशांमध्ये अडकलेले 52,000 भारतीय मायदेशी परतले. परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण. शासनाकडून भारतीयांच्या सुरक्षिततेला प्राधान्य. उद्या 9 मार्च मनसेचा 20वा वर्धापन दिन. राज ठाकरे मनसैनिकांना शिवतीर्थावरती करणार संबोधित. रायगडावर जाऊन राज ठाकरे शिवरायांचंही दर्शन घेणार. पश्चिम बंगाल सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या. संथाल कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या भावना दुखावल्यावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर घणाघात. तिसरं अपत्य जन्मल्यास 25,000 निधी. मुलाचं 12वी पर्यंतचं शिक्षणही मोफत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांची नवी योजना. राज्यभरात आज रंगपंचमीची धूम. सकाळपासूनच रंगांची उधळण सुरू. कोल्हापूर, नाशिक, साताऱ्यात रंगपंचमीचा उत्साह. राज्यातील मुख्य मंदिरांमध्येही पारंपरिक पद्धतीनं रंगपंचमी सोहळा. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. राज्यभरातील विविध कार्यक्रमांचं आयोजन. नागपुरात पिंक मॅरेथॉनचं आयोजन तर मुंबई मेट्रोची ॲक्वा लाईन आज महिलांच्या हाती. राज्यात तापमानाची तीव्रता वाढल्यामुळे अंगाची लाही. मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांपार. उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता.